आज आपण लोकरीच्या विणकामामध्ये कप आणि बशी विणायला शिकत आहोत. मॅजिक रिंग घेऊयात आपण. धागा बोटावरती असा घेऊन मॅजिक रिंग तयार झाली. यामध्ये आपल्याला 12 खांब विणायचे आहेत. 2 साखळ्याचा हा पहिला खांब केला आहे, 2 साखळ्यांचा घेतलेला आहे खांब आणि नंतर 11 खांब विणायचे. दुसरा, तिसरा, चौथा, पाच, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता हा धागा आपण खालचा खेचून घ्यायचा. रिंग लहान होते. आणि मग पहिल्या 2 साखळीच्या वरच्या साखळीमध्ये 2 साखळीचा पहिला खांब केलाय त्याच्या वरच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. हे 2 साखळीच्या पहिल्या खांबामधल्या वरच्या दुसऱ्या साखळीमध्ये जाऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात. आता ह्या प्रत्येक खांबावरती 2 खांब विणायचे आहेत, म्हणजे 12चे 24 करायचे आहेत. हा 2 साखळ्याचा खांब घेतला. ह्याच जागेमध्ये आपण दुसरा खांब विणायचा. असं प्रत्येक खांबावरती आपण 2-2 खांब विणून 24 खांब तयार करायचे. आता ह्या खांबावरती 2 खांब, असे आपण 24 खांब विणून घेऊयात. हे 24 खांब आपण विणून घेतले. आता पहिल्या 2 साखळीच्या खांबावरच्या वरच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. पुढचा राऊंड आता 36 खांब तयार करायचे आहेत. 24मध्ये अजून 12 खांब वाढवून घ्यायचे आहेत आपल्याला. 2 साखळ्याचा पहिला खांब, त्याच्या बाजूच्या खांबावरती 2 खांब घेऊयात. त्याच्या बाजूच्या खांबावरती 1 खांब, 2 खांब, 1 खांब, अशा पद्धतीने आपण हा राऊंड विणून घेऊयात. हे 36 खांब आपण विणून घेतलेत. आता पहिल्या खांबातल्या ह्या वरच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात.
2 साखळ्या, पहिला खांब झाला, 1 साखळी आणि बाजूच्या खांबावरती 1 खांब, 1 साखळी, बाजूच्या खांबावरती 1 खांब. हे 2 खांबांच्या मध्ये आपण 1 साखळीचं अंतर घेऊन हे 36 खांब विणतोय. परत एक साखळी घेतलेली आहे आणि इथे 1 खांब विणूयात. असा हा राऊंड आपण विणून घेऊयात. आता हे 36 खांब आपले विणून झालेले आहेत. आता 1 साखळीचा गॅप घेऊन 1 साखळी घेऊन आपण ह्या 2 साखळीतल्या वरच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. ह्या 1 साखळीच्या गॅपमध्ये आपण एक स्लिप स्टिच घेतोय. रंग बदलते, हा धागा खेचून घेते स्लिप स्टिचला. आता दोन साखळ्या, पहिला खांब झाला, इथे 1 साखळीच्या गॅपमध्ये विणतोय आपण. आणि इथे आता 1 साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला 5 खांब विणायचे आहेत. हा पहिला खांब झाला 2 साखळीचा, अजून 4 खांब विणूयात. चार झालेत आणि 5वा हा खांब. बाजूच्या 1 साखळीच्या गॅपमध्ये 1 मुका खांब, त्याच्या बाजूच्या 1 साखळीच्या गॅपमध्ये 1 मुका खांब, ह्या 1 साखळीच्या गॅपमध्ये 5 खांब. परत ह्या गॅपमध्ये मुका खांब, मुका खांब, या गॅपमध्ये 5 खांब. अशा प्रकारे हा राऊंड आपण विणून घेऊयात. हा राऊंड आपण पूर्ण करतोय. दोन मुका खांब घेऊया शेवटचे. आणि या पहिल्या खांबातल्या वरच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच. आणि आपण इथे धागा तोडून घेऊयात. ही आपली बशी तयार झालेली आहे. आता कप विणायला घेऊयात आपण. मॅजिक रिंग, मॅजिक रिंग तयार केली. आता ह्यामध्ये आपल्याला 10 खांब मिळायचे आहेत. पहिला 2 साखळीचा खांब,
आणि अजून 9 खांब मिळून 10 खांब घेऊया तिथे मॅजिक रिंगमध्ये आपण. हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहा, सात, आठ, 9, 10 खांब मिळून घेतलेत. आता हा धागा खालचा खेचून घ्यायचा आपण. रिंग लहान होते. आता पहिल्या 2 साखळीच्या खांबावरच्या वरच्या साखळीमध्ये दुसऱ्या साखळीमध्ये जाऊन आपण स्लिप स्टिच घेऊयात. हे खाली 10 खांब मिळलेत. आता वरती 20 खांब करायचे आहेत. प्रत्येक खांबावरती 2 खांब मिळायचा आहे. 2 साखळ्याचा पहिला खांब, त्याच गॅपमध्ये आपण दुसरा खांब विणतोय. प्रत्येक खांबावरती 2-2 खांब मिळायचे आहेत, म्हणजे 20 तयार होतील. ह्या खांबावरती बाजूच्या 2 खांब, अशा प्रकारे आपण हे 20 खांब विणून घेऊयात. हे 20 खांब विणून झालेत. आता पहिल्या 2 साखळीच्या खांबातल्या वरच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. पुढचा राऊंड प्रत्येक खांबावरती 1-1 खांब मिळायचा. वीसच खांब मिळायचे. असा हा राऊंड विणून घेऊयात. हे 20 खांब विणून झालेत. खांबावरती खांब विणलाय. आता पहिल्या खांबातल्या वरच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. पुढचा राऊंड पण सेम तसाच विणायचा आहे. 2 साखळ्यांचा 1 खांब आणि प्रत्येक खांबावरती 1-1 खांब, 20 खांब असे खालचा राऊंड जसा विणलाय तसाच विणून घेऊयात. सेम असा खालचाच राऊंड विणलाय तसाच 20 खांब वरती विणून घेऊयात आपण. हा राऊंड आपण पूर्ण करतोय. ह्या पहिल्या खांबातल्या वरच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात. धागा बदलते मी इथे. ह्या धागाने आपण स्लिप स्टिच पूर्ण करूयात. आता ह्या खांबावरतीच आपण 2 साखळ्या विणतोय. पहिला खांब झाला. ह्याच गॅपमध्ये आपण अजून 2 खांब मिळत, म्हणजे एकंदर आपल्याला 3 खांब मिळायचे तिथे. दुसरा खांब, इथेच तिसरा खांब,
3 खांब विणले. बाजूच्या खांबावरती इथेही 3 खांब विणून घ्यायचेत. दुसरा, तिसरा. ह्या खांबावरती 3 खांब, ह्या खांबावरती 3 खांब. नंतर हे 2 खांब सोडायचे. हे 2 खांब सोडून हे 2 खांब सोडली. तिसऱ्या खांबावरती जाऊन ह्या साखळीमध्ये परत 3 खांब विणायचे. शेजारच्या खांबावरती पण 3 खांब विणायचे. पुढचे 2 खांब स्किप करायचे, सोडून द्यायचे. हा एक खांब सोडून दिला आणि ह्या खांबावरती 3 खांब. त्याच्या बाजूच्या खांबावरती 3 खांब. दोन खांब सोडले. त्याच्या तिसऱ्या खांबावरती 3 खांब. त्याच्या बाजूच्या खांबावरती 3 खांब. दोन खांब सोडले. पुढच्या खांबावरती 3 खांब. त्याच्या बाजूच्या खांबावरती 3 खांब. खालचे हे 2 खांब सोडले आणि मग पहिल्या खांबातल्या ह्या वरच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच. असा हा राऊंड आपण पूर्ण केलेला आहे. आता 2 साखळ्याचा पहिला खांब आणि ह्या प्रत्येक खांबावरती एक एक खांब विणायचा आहे आपल्याला. या प्रत्येक खांबावरती एक एक खांब आपण विणून घेऊयात. हा राऊंड इथपर्यंत विणलाय आपण. आता पहिल्या खांबातल्या ह्या वरच्या साखळीमध्ये जाऊन स्लिप स्टिच घेऊयात आणि मग प्रत्येक खांबातल्या ह्या वरच्या साखळीमध्ये आपण एक एक मुका खांब घेऊयात. एक साखळी घेतली. आता ह्या बाजूच्या खांबमध्ये मुका खांब. प्रत्येक खांबावरती एक एक आपण मुका खांब मिळवून घेऊयात. हे सगळ्या खांबांवरती एक एक मुका खांब मिळून झालाय. आता ह्या पहिल्या मुका खांबमध्ये आपण स्लिप स्टिच घेऊयात आणि धागा तोडून घेऊयात.
हा धागा आत घालून घेऊयात आपण. नंतर ही बाजू आहे उलटी बाजू, ती आपण सुलट करून घेऊयात. हा आपला कप विडून झालेला आहे. आता ह्याची आपण कडी विडून घेऊयात. कढीसाठी हा 20 खांबांचा दुसरा रो केला आहे. ह्या दुसऱ्या रोच्या हे गॅपमधनं हा धागा घेते मी उडून. आणि 8 साखळ्या विणते. 1 2 3 4 5 6 7 8 8 साखळ्या विणलेल्या आहेत. आता ह्या लाईनमध्येच ह्या खांबावरच्या ह्या वरच्या साखळीमध्ये जाऊन इथे स्लिप स्टिच घेते. नंतर या साखळीमध्ये प्रत्येक ठिकाणी एक एक मुका खांब घेते. प्रत्येक साखळीवरती एक मुका खांब घेते. आणि इथे स्लिप स्टिच घेऊयात. धागा इथे तोडून घेऊयात. नंतर हे धागे आत घालून घेऊयात आपण. हा असा आपला कप विडून झालेला आहे. ही विणलेली आपली बशी आणि हा कप